काश्मीरमधील पहलगामच्या बैसरण खोऱ्यात झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 26 जणांचा मृत्यू झाल्यानंतर भारत सरकारने अनेक कठोर निर्णय घेतले। त्यातीलच एक निर्णय म्हणजे सिंधू जल करार स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। दरम्यान सिंधू करार काय होता हा आपण पाहूयात। भारत पाक दोन्ही देशांमध्ये वाहणारी नदी ही सिंधू नदी आहे। सिंधू आणि तिच्या उपनद्यांचे भारत आणि पाकमध्ये वाटप आहे। 19 सप्टेंबर 1960 रोजी एक करार करण्यात आला। तो करार म्हणजे सिंधू पाणी करार म्हणून ओळखला जातो। जागतिक बँकेच्या मध्यस्थीने हा करार करण्यात आला होता। करारावर एकमत होण्यासाठी भारत आणि पाकिस्तानमध्ये 9 वर्ष चर्चा सुरू होती। 1960 मध्ये या करारावर दोन्ही देशांनी स्वाक्षऱ्या केल्या। सिंधू नदी करारात एकूण 6 नद्यांचा समावेश होतो। यामध्ये सिंधू, सतलज, झेलम, चिनाब, रावी आणि व्यास या नद्यांचा समावेश आहे। सिंधू, झेलम आणि चिनाब या नद्यांचा वापर पाकिस्तान करतो। तर भारत सिंधू नदीवरील केवळ 20% पाण्याचा वापर करू शकतो। सिंधू नदीला पाकिस्तानची लाईफलाईन समजली जाते। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।